आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणार नाही. शिवसेनेनं काय करायचं हा निर्णय त्यांनी घ्यायचा, असं सूतोवाच माधव भंडारी यांनी सांगलीमध्ये केलं आहे. मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीसंदर्भात बहुमत कुणाकडे नाही. शिवसेना आता मोठा पक्ष म्हणून निवडून आला आहे आणि आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत, अशी कबुली देत आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणार नाही, असा खुलासा भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगलीत केला आहे. शिवसेनेनं काय करायचं हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, कारण युती ही शिवसेनेनं तोडली आहे, आम्ही नाही. त्यामुळे चर्चेसाठी, मैत्रीसाठी शिवसेनेला आमचे दरवाजे नेहमी खुले आहेत. काय निर्णय घ्यायचा तो सेनेचा प्रश्न आहे. युतीबाबतची भूमिका ही शिवसेनेनं स्पष्ट करायला हवी. राज्यातील सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. देवेंद्र फडणवीस सरकार हे स्थिर सरकार आहे. हे सरकार कुठल्याही परिस्थितीत 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करणार आहे. शिवसेनेची भूमिका कोणती आहे ती त्यांनी स्पष्ट करावी. राष्ट्रवादीची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. काँग्रेसची भूमिका स्पष्ट करावी. कुठल्याही परिस्थितीत काहीही झालं तरी महाराष्ट्रातल्या भाजप सरकारला कोणताही धोका नाही, असंही भंडारी यांनी स्पष्ट केलं आहे. SBN मराठीसाठी सुजित दोडके, सांगली. शिवसेनेला निर्णय घ्यायचा, त्यांनी निर्णय घ्यावा. म्हणजे चर्चेचा निर्णय का तो सगळं त्यांनी करायचा आहे. मला जे सांगायचं या त्या विषयातलं मी सांगितलं. याचा परिणाम नाही आता ही जी चर्चा जर समजा यातलं तुम्ही म्हटलं तसं चर्चा नाही झाली तर त्याचा युतीवर काय परिणाम होणार? सरकारवर काही परिणाम होणार नाही. देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार हे पूर्णपणे स्थिर सरकार आहे. हे सरकार कुठल्याही परिस्थितीत 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. नाही युतीवर परिणाम होणार का? युतीवर एक मिनिट युतीवर परिणाम होणार का? युतीवरचा परिणाम काय, युती त्यांनी तोडलीच आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं की युतीबद्दलची भूमिका ही शिवसेनेने जाहीर करायची, आम्ही नाही. सरकारमधली युती तर सगळा निर्णय शिवसेनेने जाहीर करायचा. शिवसेनेने आपली भूमिका घ्यावी. तुम्ही म्हणता की सरकारवर कुठलाही परिणाम होणार नाही, तर एकंदरीत जे चित्र दिसतंय शिवसेना किंवा काँग्रेस राष्ट्रवादीची पाठिंबा देतो, ज्या काही चर्चा सुरू आहे, म्हणजे फक्त शिवसेनेचे दबाव तंत्र आहे असंच तुम्हाला वाटतंय का? आम्ही असं कुठलाही दावा करत नाही.